5 देतात, पुढल्या वर्षी 5 6. हा खंबीर आहेत. कारण लाईव्ह नसत्या तर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. ओमकार गुरव त्याच्यामुळे आम्हाला पण थोडी तंबी आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी हे बोलणं थोडंसं अवघड जातं आहे. आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जे पावर्ड बाय डी जे स्मिथ, एम डी साऊंड, डी जे मोर्या, हा सगळे आपण पाहतोय. त्यानंतर मला वाटतं आता फार्म हाऊस तिकडे त्यांचं पण लोगो आम्ही पाहिलं आहे. सगळेच पावर्ड बाय ज्यांनी पूर्ण आपण स्क्रीनवरती पाहतोय आश्चर्यवाडी ग्रामस्थ युवा सगळे आपल्याला पाहायला मिळतात. जे छोटंसं गाव आणि छोट्याशा गावामध्ये असलेली सगळी मंडळी, बॅनर मोर्या डीजे, ओमकार यादव, अनिकेत निकम, सूरज माडिक, लक्ष्मी फार्म, जोजो विल्ला, हे सगळं पावर्ड बाय. चला मॅच चालू करा. चला मॅचला करूया सुरुवात. सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकार स्मृती ट्रॉफी 2025 आणि या आजच्या दिवसातली शेवटची मॅच. यामध्ये जिंकणार तो सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल. एका बाजूला नारपोली आणि दुसऱ्या बाजूला वारदोली. पहिलाच बॉल आउट ड्राईव्ह केलाय. लॉक ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे दिनेश पाटील. हा गोलंदाज पहिला वापरला जातोय. पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतली जाते. महेश पाटील आणि निकेश पाटील अशी जोडी. निकेश पाटीलने या चेंडूला ट्रॅव्हल केलं एक या धावसंख्येसाठी आणि धावफलकावरती धावा लागल्यात ती एक धाव. संघाचं खातं कोलं केलंय ते एक या धावसंख्येने. एक धावफलकावरती लागली जाते या मॅच मध्ये. आपण पाहतोय सुरुवात 2 मॅचमध्ये सुरेख केली होती. महेश पाटीलचा सोडलेला एक झेल भार्गव आणि त्यांनी कुठल्या होत्या तब्बल हाहाकार माजवला होता. 53 धावसंख्येची झुंजार केली होती तो महेश पाटील. स्ट्राईक वरती आणि हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अगदी एक्स्ट्रा कव्हर जवळ या चेंडूला फील्ड केलंय प्रीतमनं आणि अगदी चांगला फटका लगावला होता. गॅपमध्ये चेंडू होता आणि तेवढाच मध्ये क्षेत्ररक्षक चपल आहे प्रीतम आणि त्या बॉलला अडवण्याचं काम प्रीतमनं केलंय. थांबवलं गेलं. किमान जर मिसफील्ड झाले असते 4 धावा मिळाल्या असत्या. थांबवलं गेलं. दिनेश पाटीलचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू आडव्या बॅटनं निकेश साठी हा बॉल फेकला होता. अगदी सुंदर चेंडू फेकला. बॅट अगदी वेगाने फिरवली होती. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता या बॉलवरती. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवतोय. डॉट बॉलच्या ठिकाणी होते. सांगता 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कधीही काही घडू शकते या मॅच मध्ये. सुरेख अगदी रणनीती चालू आहे या मॅच मध्ये. महेश पाटील आणि निकेश पाटील अशी जोडी. अगदी अनुभव आहे एका बाजूला महेश पाटील तर दुसऱ्या बाजूला यंग अगदी दिनेश पाटील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल त्याला नारपोली यंग स्टार या नावानं मैदानावरती वेळोवेळी चांगला खेळ राहिलाय नारपोलीचा. परंतु आज शेवटच्या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये काय खेळ राहतोय हे बघणं तेवढं फार महत्वपूर्ण. या मॅच मध्ये झोपतोय स्वतः, पूर्णपणे झोकून देतोय स्वतःला क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी यंगस्टार नारपोली टीमचा दीपेशला आपण पाहतोय ज्या ठिकाणी आहेत गलीमध्ये आणि त्यांनी स्वतःवरती विश्वास टाकत पूर्णपणे बॅलन्स केलं स्वतःला. त्यानंतर झोकून दिलं बॉलवरती. किमान 4 धावा पुन्हा एकदा वाचवल्या जात आहेत. अगदी आता ओळखलं क्षेत्ररक्षकांनी की गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करता येण्याचा प्रयत्न चालू आहेत ते वारदोली टीमच्या फलंदाजांचा आणि ते रोखण्याचं काम यंगस्टार नारपोलीचे करतायत फलंदाज. क्षेत्ररक्षक हा चेंडू उलटाच बॉल ऑफस्टिक द ऑफस्टम्प शरीरापासून दूर ठेवला होता. महेश पाटील आधी जागा बनवली होती ऑफ ड्राईव्ह करण्यासाठी, परंतु दिनेश पाटीलने हेरला की या बॉलला कदाचित ट्रॅव्हल होऊ शकतो आणि अधूर ठेवला अगदी शरीरापासून आणि त्यानंतर ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न थोडासा फसवा चेंडू मिस टायमिंग पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 3. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंचा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 40-45 प्लस धावा. संध्याकाळचा विचार करता 40 धावा तरी मीटर म्हणून पोषक असतील त्या नारपोली अगेन्स्ट खेळणाऱ्या वारदोली टीमसाठी. पण पाहूया महेश पाटील जोपर्यंत दिवसभराचा खेळ महेश पाटीलचा सुंदर राहिलाय. हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत या बॉल वरती झेल सोडलाय की विदर्भने शेवटच्या क्षणाला सेकंड अटॅम्प मध्ये झेल टिपला जातोय. छोटी कलाकार आहे अगदी मूर्ती लहान पण कीर्ती महान. आतिश मस्कर ज्याने टिपलेला हा झेल जो खऱ्या अर्थानं तारा ठरला एक आडसर होता. या फलंदाजाने दिवसभर हाहाकार माजवला होता. चांगली धावसंख्या उभारली होती आणि तो महेश पाटील या बॉलवरती होतोय बाद. रोम नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होते 3ऱ्या क्रमांकासाठी.
महेश पाटील जसा बाद झाला खेम्यामध्ये शांतता पसरली गेली, कारण दिवसभराचा त्याचा खेळ कोण विसरेल. दिवसभरामध्ये पहिल्या मॅचमध्ये 38, दुसऱ्या मॅचमध्ये 52 आणि तिसऱ्या मॅचमध्ये दिनेश पाटीलनं त्याला परतीचा प्रवास करण्यास भाग पडलं. सुधीरजी पाटील जे सांगड्यावरून या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची मी विनंती आयोजकांना करतोय. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करावा. सुधीरजी आपण सुद्धा यावं. हा चेंडू आपट्रॅकर गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, त्यांच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल करतोय, वन बाउंस सीमा पार, फलंदाज निकेशच्या बॅटमधून चौकार. निकेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या बरोबर नितेश पाटील आणि त्याच्या विरोधात निकेश पाटील आहे. आणि अगदी पाहतोय निक, दोघे पण निक नावानं अगदी प्रसिद्ध आहेत. परंतु आता पाहूया या नितेश आणि निकेश पाटील या दोन खेळाडूंकडून कशी ही आता ओर राहते ती नितेश पाटीलची. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आडव्या बॅटनं चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक मिडॉनमधून वेगानं धावत येते, लॉंगाचा क्षेत्ररक्षक या बॉलवरती धोक्याची धाव होती, जोखीम उचलली गेली. तिसऱ्या अंपायर करते, रेफर करते स्क्वेअर लेग पंच. अगदी धोक्याची धाव, जिथे धाव घ्यायची नव्हती धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा का होईना प्रेशर आलं गेल्यानंतर नंतर पंचाने रेफर केलंय ते थर्ड अंपायरकडे. थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच बघितलं जाईल आमचे विशाल पाटील सर. या ठिकाणी 24 लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. एक प्रोफेशनल यूट्यूब वाहिनी आपण पाहतोय. ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी संदेश पाटील आणि त्यांची सर्व स्क्वॉड अगदी तयार आहे. आणि या बॉलवरती पंच सांगतायत की विकेट क्रमांक 2, फलंदाज बाद होईल. निकेश पाटील मोरे गारद झालेत आघाडीचे, महेश पाटील आणि निकेश पाटील. आता पाहूया रोम आणि त्याच्या सोबतीला जाणारा 4थ्या क्रमांकावरचा खेळाडू प्रदीप. हा खेळाडू आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती प्रदीप वाघमारे, नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती, यंगस्टार नारपोली, जे सर्व युवा आहेत. आणि दुसऱ्या बाजूला युवा महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज वारदोली संघ, त्यांच्याकडे सुद्धा बरेचसे यंगस्टार आहेत, नवीन खेळाडू आपल्याला त्याला प्रमोट केलं गेलंय. आणि प्रमोट केल्यानंतर त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता त्यांना आता दाखवावीच लागेल या मॅचमध्ये. कारण आपण पाहिलं असेल चांगली बॅटिंग ऑर्डर नारपोलीकडे सुद्धा आहे. कल्पेश, दिनेश असे बरेचसे खेळाडू आहेत, प्रीतम आहे, नितेश आहे, असे चांगले खेळाडू आहेत. हा बॉल फसवा चेंडू पुन्हा एकदा वेगानं फेकला होता. दिनेश पाटील चेंडू खाली येतोय. फर्स्ट सेकंड अटॅम्प मध्ये चेंडूला अगदी पकडलं जात आहे. शांत क्रिकेट सुरू आहे ते नारपोली टीमचा. आणि या बॉलवरती धक्का क्रमांक 3 प्रदीप हा खेळाडू होतोय, गेल्या पावली येतोय माघारी, अर्थात आउट. प्रदीप खेळाडू बाद झालाय. त्याची आता त्याच्यानंतरचा पंकज पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊन होत आहेत. अगदी जे पत्ताचं असा म्हणतो ना, पत्त्यांचा बंगला उभा राहावा आणि एखादा पत्ता जर काढतो त्यावेळेस तो पूर्णपणे विस्कळला जातो. तशी परिस्थिती आता झाली की काय वारदोली टीमची. कारण 2 मॅचमध्ये अगदी बंगला उभारला होता, परंतु आता एक पत्ता काढल्यानंतर अगदी महेश पाटीलला बाद केलं ते गोलंदाज नितेशनं. आणि तो अगदी बंगला कोसलला की काय असे संकेत दिले जात आहेत ते यंगस्टार नारपोली टीमच्या या गोलंदाजांकडून. परंतु आता पाहूया मिडल ऑर्डरचे खेळाडू कशा प्रकारे या इनिंगला हाताळतात. हा चेंडू फुलटॉस होता, कव्हर मधून चेंडू चालाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये फील्ड करतायत. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते फक्त. आणि एक सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते 9 या अंकावरती. तिसरं षटक मला वाटतं, दुसरं षटक प्रोग्रेसवरती नितेश पाटीलचा. अगदी सरासरी ठेवली तर सुरळीत आहे आतापर्यंत. एखाद मोठ्या फटका झाला तर ज्या धावा कमी आल्यात ना त्या धावा येऊ शकतात त्या टीम वारदोलीला, परंतु त्या धावांपासून दूर ठेवण्याचं काम, याचंच तर नाव क्रिकेट आहे. ज्या मोठ्या धावा येतात त्या रोखल्या पाहिजेत, हा प्रयत्न असतो गोलंदाजांचा. हा चेंडू यॉर्कर सेटिंग लाईन आणि लेन चेंडू फेकला लॉंग द कार्पेट गलंगलत चाललाय तो दिनेश पाटील याच्या हातामध्ये. एकच धावे चेंडूवरती घेतली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीने आता धावा जाऊन पोहोचतायत. त्या 10 धावा सिंगल डबलला परिवर्तित करण्याचं काम आता केलं जात आहे, कारण त्यांना माहिती आहे मोठे पटक्यांपासून दूर ठेवले जातात. महेश जसा बाद झाला तसं या मॅचमध्ये कलाटणी दिली ती यंगस्टार नारपोलीनं. हा चेंडू अगदी उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी निखिलेश या बॉलवरती. बघा तिन्ही झेल झालेत ना, ते 3 झेल अगदी बघण्यासारखे सेकंड अटॅम्प मध्ये घेतले गेले. अगदी निखिलेशला पाहिलं, दिनेश पाटीलला पाहिलं, त्यानंतर पहिलं जो महेश पाटीलला बाद केलं ना त्याला, त्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा आपण पाहिलं असेल.
सेकंड अटॅम्पमध्ये जेल घेतलं गेलं. म्हणजे पूर्णपणे आता लक फॅक्टर चालू झालेत की काय यंगस्टर नारपोलीचे असे संकेत देत असताना जेल घेत असताना आपण पाहू शकाल. जिथे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होतोय इन विघ्नेश तांडेल. विघ्नेश हा खेळाडू अगदी जो विघ्न खऱ्या अर्थानं डावाला आलाय, जो विघ्न टाकलं गेलंय ते विघ्न आता दूर करावं लागेल ते विघ्नेश या नावाच्या खेळाडूला. कारण ज्या ज्या वेळेस अडचणीमध्ये असतं त्यावेळेस एखादा आपण म्हणतो ना, ज्यावेळेस साकडं घातलं जातं देवाला की ते विघ्न अगदी दूर हो. आता ते विघ्न आता दूर करण्यासाठी विघ्नेशला पाठवलं गेलं आहे ते वारदोली टीमच्या खेळाडूनं. परंतु स्ट्रायकन बसले असलेला खेळाडू रोम या खेळाडूला रोमला चांगला खेळ साकारावा लागेल. कारण आपले सर्व आघाडीचे मावले बाद झालेत. आता या मॅचला पुढे नेण्यासाठी चांगला खेळ साकारावा लागेल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वाईल्डिशच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. रोमच्या बॅटमधून षटकार. या 6 धावसंख्येच्या बरोबरीनं 16 धावा धावफलकावरती लागतात. एका बाजूला कारण क्रिकेटमध्ये सगळ्यांकडे 4-4 ओव्हरच्या मॅचेस 5 ओव्हरच्या मॅचेस फर्स्ट राऊंड आपण खेळवले गेले. गोलंदाजांमध्ये असलेली किमया आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज हा चेंडू अगदी फुलटॉस निखिलेश हा चेंडू रेफर केलाय. फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. अगदी हाईट फॅक्टर्स या ठिकाणी चेक केलं जाईल थर्ड अंपायर्स यांच्या माध्यमातून. निखिलेश हा गोलंदाज यंगस्टर नारपोलीचा. कारण पाहूया आपण विशाल पाटील सर या ठिकाणी चेक करतायत हा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय. तो हा चेंडू नो आहे कारण विकेटच्या डोक्यावरून येतो डायरेक्ट. अगदी नो चेंडू पुढच्या बॉलवरती असेल. फ्रीट 17 धावा धावफलकावरती. फ्रीटचा फायदा अगदी गुडाडोले पहाड नीट असा खेळ करावा लागेल तो आता रोम या फलंदाजाला. फ्रीटचा बॉल आहे. निखिलेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूया. तिसरं षटक प्रोग्रेसवरती आहे. धावफलकावरती धाव आहेत. अशुभ आकडा 17. हा चेंडू गोल्डन स्पॉटवरती खांद्याचा वापर अगदी पूर्णपणे केला आणि त्यानंतर वेगावरती स्वार झाले गेले आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला चेंडू डॉट बॉलच्या ठिकाणी होते सांगता. अगदी या ओव्हरमधले चेंडू शिल्लक राहिले ते अजूनपर्यंत 4 धावफलकावरती धाबा निर्णायक आहेत. 17 धावा अशा अशुभ म्हणता येणार नाही कारण धाबामध्ये पुढे चाललाय तो आता वारदोली संघ. हा चेंडू अगदी बॅट टू द बॉलर असा खेळ पाहायला मिळाला. खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला गेला चेंडू आणि सिली मिडॉनमध्ये चेंडूला अगदी फील्ड करतोय निखिलेश आणि या चेंडूवरती एकच धाव प्राप्त केली जाते. या अगदी 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विघ्नेश आता जो नॉन स्ट्रायकरवरती होता त्या विघ्नेशला आता स्ट्रायकरवरती येण्यास भाग पाडले गेले कारण एक धाव घेतली आहे ती रोम या फलंदाजांना. नेक्स्ट बॉल हा चेंडू विघ्नेशसाठी. हा बॉल क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. एक डाव कंप्लीट केले. यू टर्न घेतले बॉलनं तसंच यू टर्न घेऊन आता क्षेत्ररक्षक फिरतायत. 2 धावा कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न सफल होतो या बॉलवरती आणि 3 धावा कंप्लीट झाल्यानंतर तिसरं षटक प्रोग्रेसवरती धावफलकावरती धाव आहेत 21 धावा. हा चेंडू आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक डाव कंप्लीट फक्त केली जाईल कारण वेगान आउटफील्ड फास्ट आहे त्या कारणास्तव चेंडू हातामध्ये लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. 22 धावा धावफलकावरती लागलाय. शेवटच्या आता या ओव्हरमधले बाकी आहे चेंडू. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी. या बॉलवरती पाहूया कशा प्रकारे धावा येत आहेत. सन्माननीय पाहुणे आदरणीय संतोषभाई बैलमारे साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावरती होतोय. जे सावरोली परिसर सावरोली जिल्हा परिषद अर्थात जे सरपंच हा चेंडू अगदी क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धावे चेंडूवरती घेतली जाते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय असा निर्बळ येतोय पंचांचा. 3 ओव्हरनंतर धावा संख्या झाल्या ती 23 धावा. येणारे चेंडू आता 6 बॉल शिल्लक आहेत. अगदी शेवटचे या ठिकाणी ओव्हर या ओव्हरमध्ये किती धावा येतात हे बघणं तेवढं फार महत्त्वपूर्ण असेल.
सावरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जे संतोषभाई बैलमारे यांचं शुभागमन या व्यासपीठावरती होताना पाहायला मिळतंय. एक राजकीय क्षेत्रामधलं एक मी तर म्हणेन सक्सेस राजकीय नेता म्हणून संतोषभाई बैलमारे आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचं वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2000 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक असं स्वागत आम्ही या मंचावरती करतोय. कारण सावरोली परिसर म्हटलं आणि संतोष बैलमारे हे नाव म्हटलं तर मी तर म्हणेन एक राजकीय क्षेत्रामधील एक मोठं नाव, सामाजिक बांधिलकी, नंतर क्रीडा क्षेत्रातली मी तर म्हणेल एक चांगली बांधिलकी त्यांच्या माध्यमातून नेहमी आम्ही पाहत आलो आहे. आणि ते आज या खालापूर नगरीमध्ये या क्रीडांगणावरती सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांच्या समवेत नंदूबाई पाटील, सावरोली नंतर रविबाई पाटील माढपवरून आज या व्यासपीठावरती आले. त्यांचं मनपूर्वक वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी वर्ष 5 वर्षामध्ये आम्ही मनापासून सरचे हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय. जिथे मॅच चालू आहे प्रथमतः बॅटिंग करत असताना वारदोली संघ 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरनंतर धावा संख्या झाले 23. त्यांच्या विरोधात यंगस्टार नारपोली. हा चेंडू अगदी विकेट मिळते, पायाला आदलून चेंडू एस्टँडवरती आदळला जातोय, म्हणजे ही विकेट असेल. खेळाडू रोम भोपी या बॉलवरती होईल बाद. रोम भोपी या बॉलवरती बाद होत आहेत. आणि आपण पाहू शकाल नवीन खेळाडू मैदानावरती ओमकार पाटील हा नवीन खेळाडू मैदानावरती इन होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावांवरती थांबवला जातोय. अगदी चांगली स्पर्धा. आणि अनिकेत निकम यांच्या अगदी जवळचे असणारे मी तर म्हणेन संतोषभाई बैलमारे जे सरपंच माजी सरपंच आपण पाहतोय सावरोली ग्रामपंचायत, आणि आज या सदिच्छा भेट देण्यासाठी या व्यासपीठावरती आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यमान सरपंच आहेत माझ्या माहितीनुसार, कारण स्वप्नीलजी कोपकर, हां, कारण जे आमचे मित्रपरिवार त्या ठिकाणी आहेत ना, कारण त्यांची जो प्रवास आहे संतोषभाई बैलमारे हे नेहमी ते सांगत आलेत की ज्या ठिकाणी सावरोली जी गावाचे जे संतोषभाई बैलमारे आहेत ते त्यांची मी तर म्हणेन राजकीय प्रवास, त्यानंतर त्यांच्याकडे असलेली मी तर म्हणेन एकात्मता, अगदी सर्व एकांमध्ये असलेली पूर्णपणे बांधिलकी हे नेहमी सांगत आले. तदनंतर आज त्यांचा मी तर म्हणेन परिचय आमच्या समयेत होत आहे, कारण आम्हाला बघायला मिळाले आज संतोषभाई बैलमारे आज या सदिच्छा भेट देण्यासाठी आल्यानंतर त्यांचं मनापासून हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करूया. पहिलं सत्र जसं संपेल तसं पाहुण्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करतोय नवतरुण मंडळ आसरेवाडी, ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी आणि वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी जे जे आहेत या ठिकाणी, या सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वजण व्यासपीठावरती यावं. सर्वजणांना आमचा आवाज जर येत असेल, ग्रामस्थ मंडळ, नवतरुण मंडळ, त्यानंतर वरद विनायक क्रिकेट टीम, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आणि विशेष सन्मान आज आपण सावरोली परिसर म्हटलं आणि संतोषभाई बैलमारे साहेब म्हटलं की एक मोठं नाव, आणि सावरोली ग्रामपंचायतीमध्ये मी तर म्हणेन एक त्यांचा नावाचा डंका सरपंच म्हणून ते विराजमान झाले गेले, आणि एक विकास कामांची गंगा त्यांनी त्या विभागामध्ये आणली आहे. ते संतोषभाई बैलमारे साहेबांचा एक यथोचित मी तर म्हणेन विशेष सन्मान आज वरोसे गावाच्या आपल्या आसरेवाडी गावाच्या वतीनं आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी आसरेवाडी टीमच्या सर्व ग्रामस्थ, नवतरुण मंडळ आणि वरद विनायक क्रिकेट टीम यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून येऊन थांबायचं आहे, कारण विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. जसं हा सत्र संपेल तसं सन्मान केला जाईल. शेवटचं षटक आहे, मॅचकडे सुद्धा गेलं पाहिजे. मॅच सुद्धा फार चांगली सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या त्या GB स्पोर्ट्स वारदोली या टीमची, आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टार नारपोली संघ खेळतोय आणि 5 चेंडू डॉट फेकतोय तो गोलंदाज निखिल मस्कर साठी टाळ्या होत आहेत, कारण आजचा दिवस गाजवतोय तो, आता शेवटची मॅच गाजवतोय तो आता निखिल मस्कर. पूर्णपणे थांबवलं, महेश बाद झाला आणि त्यानंतर नजर लागली की काय वारदोली टीमला असं पाहायला मिळते. हा चेंडू गरंगला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहे. क्षेत्ररक्षक दिनेश पाटील या चेंडूला फील्ड करतात, दुसरी धाव धोक्याची, आणि ही रनआउटची विकेट प्राप्त केली जाते. एकच धाव या बॉलवरती होते कंप्लीट, आणि एक या धावसंख्येच्या बरोबरीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 24. येणारे 24 चेंडू शिल्लक, 7 खेळाडू बाद झाले. 24 चेंडू आणि गरज आहे ती 25 या धावसंख्येची यंगस्टार नारपोली या टीमला. यंगस्टार नारपोली टीमला येणारे 24 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे.
आज मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं. जसा सन्मान होईल तसा या ठिकाणी आम्ही पण थांबू, कारण आज विशेष सन्मान आज आपण पाहतोय. 9 तरुण मंडळ, ग्रामस्थ मंडळ, वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी यांच्या वतीनं आज विशेष सन्मान, जे राजकीय क्षेत्रामधलं मोठं नाव, ज्यांच्या माध्यमातून 20% राजकारण आणि 80% समाजकारण असा नेहमी वसा उचलणारे आदरणीय संतोषबाई बैलमारे साहेब, जे सावरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, ज्यांनी पद सांभाळत असताना विशेष मी तर म्हणेन सामाजिक बांधिलकी आणि विकास गंगा म्हणून, कामांची विकास गंगा म्हणून त्यांची ओळख, असं त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी सर्व आयोजक मंडळीला विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे, अशी विनंती मी आसरेवाडी टीमच्या ग्रामस्थ आणि नवतरुण मंडळ आणि क्रिकेट टीमला करतोय. स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या अतिथी मान्यवरांचं. आणि ही मराठी संस्कृती, या संस्कृतीला अनुसरून आज आपण या क्रीडांगणावरती सदिच्छा भेट देण्यासाठी पाहुणे आज आले गेलेत. सावरोली ग्रामपंचायतीचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दमदार मी तर म्हणेन नेतृत्व, राजकीय प्रवास करत असताना त्यांचा सुखकर, त्यांना आपण शुभेच्छा व्यक्त करूया का आपला इथूनचा प्रवाससुद्धा सुखकर असो. आणि अशी विनंती करून आपण त्यांनी विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार साहेब आपण करून घ्यावा. मी संतोषबाई बैलमारे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. अगदी सुनील तटकरे साहेबांचे अगदी जवळचे निकटवर्ती, ज्या वेळेस आपल्याला तटकरे साहेबांचा दौरा असतो या विभागामध्ये, त्या वेळेस अगदी संतोषबाई बैलमारे साहेबांची मी तर म्हणेन त्यांना फोन हा नेहमी हा येत असतो. आणि तेच मी तर म्हणेन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी तोप आज या मैदानावरती सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत आणि विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. उल्हासजी निकम आणि सर्व वरद विनायक क्रिकेट टीम, ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी आणि 9 तरुण मंडळ आसरेवाडी यांच्या वतीनं जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. आणि साहेब आपण वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्यासाठी मनाच्या अंतःकरणापासून आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय. त्यानंतर मी विनंती करतोय नंदूदादा पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान चालू करा, कारण अंधार होतोय. नंदूदादा पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय या आयोजकांना, आमचे विलास निकम यांना, की आपले शुभ हस्ते या ठिकाणी नंदूदादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावा. फार चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी अगदी खालापूर तालुक्यातील एक मोठं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमचे संतोषबाई बैलमारे साहेब, मी तर म्हणेन एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मोठं नाव. आणि आज सदिच्छा भेट देण्यासाठी आसरेवाडी गावावरती असलेलं प्रेम हे दाखवत असताना वेळात वेळ काढून आपला वेळ आज सदिच्छा भेट देण्यासाठी दिला साहेब, त्यासाठी मनापासून आभार. त्यानंतर रवींद्र पाडी साहेबांचा सुद्धा, सर्वांचे अण्णा आपण पाहतोय, यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी होतोय. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी विश्वजितजी म्हाडिक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करतायत सर्व निमंत्रक आपण पाहतोय. अनिकेतजी निकम आणि त्यांची सर्व वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण विनंती करूया संतोषभाई बैलमारे यांना, की साहेबांना, की आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावेत. होऊ दे का 5 मिनिटं, मग थांबतो मी. 5-10 मिनिटं आहे, तसं वेळ लागेल. स्मृती चषक वर्ष 5वे वैकुंठवासी हब
संजय काशीनाथ खोपकर यांच्या स्मरणात आपण जे सामने आयोजित केलेत, उपसरपंच अनिकेत, प्रवीण व इतर सर्व सहकारी, खूपच छान असा झेल घेतलाय. आसरेवाडीला येण्याचा योग कधी माझा आला नाही. प्रवीण हे माझ्या परिचयाचे आहेत, माझे साडू लागतात. ते लग्नामध्ये भेट झाली होती, तदनंतर आज पुन्हा भेटायला आलो. आल्यानंतर ज्या पद्धतीने अनिकेत तुझ्या सहकार्याने स्वागत केलं माझं गावात, निश्चित मला आपल्याबद्दल आत्मीयता वाढली. ज्या पद्धतीने सर्व तुमच्या प्रवीण व आम्ही तुझ्या ग्रुपची जी उपस्थिती होती आणि ज्या पद्धतीने तुम्ही गावामध्ये काम करता, निश्चित तुमच्या या टीमसाठी भविष्य चांगले असेल. आसरेवाडीसाठी तुम्ही ज्या पद्धतीने काम करता, कुठल्याही गावात काम आल्यानंतर मला अंकितने सांगितलं की आम्ही ते काम प्रत्येक ग्रुपला वाटून देतो. निश्चित आमच्यासारख्या एक सामाजिक कार्यकर्त्याला तुमचं अनुकरण करायला आवडेल. राजकीय पुढारी कसा असावा आणि त्याचे सहकारी कसा असावं, एक उत्तम उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ते आसरेवाडीमधल्या तुमचं घ्यावं लागेल. क्रिकेटचे सामने असतील, इतर काय सामने असतील, आपल्या छोट्याशा गावामध्ये आपण छान छान उपक्रम घेत असतो. आणि मी अनिकेत तुझ्या सर्वांना सांगू इच्छितो का मला सुद्धा तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला आमंत्रण द्या. मी त्या कार्यक्रमाला जरूर येत राहीन आणि येण्यासाठी मलाही आनंद वाटेल. छोटंसं गाव आहे पण सुंदर असं गाव आहे. माझ्याकडून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू साहेब, आपण आलात यासाठी वरद विनायक क्रिकेट टीम, ग्रामस्थ मंडळ, नवतरुण मंडळ आसरेवाडी यांच्या वतीनं खूप खूप आभार. ज्यांनी वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला ते खालापूर तालुक्यातील मित्र म्हणेन सावरोली गावची एक मोठी तोफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक मोठं नाव आदरणीय संतोषभाई बैलमारे साहेबांचं आज विशेष सन्मान या व्यासपीठावरती झाला आहे. आणि मनापासून आभार व्यक्त करतो. जिथे मॅच चालू आहे नारपोली आणि त्यांच्या विरोधात टीम वारदोली, आणि या मॅचमध्ये आपण बोलतोय आमचे ओंकारजी गुरव यांच्याकडे. आज आम्हाला बोलण्याची संधी निर्माण करून दिली. असंच प्रेम आमच्यावरती सुद्धा राहो. आज पूर्णपणे आसरेवाडीकर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच. त्यानंतर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते रसायनीतील खरं तर एक गोड आवाज म्हणून ज्याची ओळख आहे ते राहुल पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी रुपेश महाडिक यांना विनंती करतो की आम्ही आपल्या राहुल पाटील अकलवाडी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खरं तरच फार चांगला त्यांचा गोड आवाज आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकला आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती खरं तर बसलेत. भैया संतोष बैलमारे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेत, त्यांचं सुद्धा स्वागत आपण करूया. खरं तर अगदी वेळात वेळ काढून ते आसरेपोटी आणि आसरेवाडी गावाच्या प्रेमापोटी या ठिकाणी या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये उपस्थिती त्यांची आपल्याला लाभताना पाहायला मिळते. त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर राहुल पाटील आमचे समालोचक मित्र, त्यांचा शुभ सन्मान अनिकेत निकम, स्वप्नील कोपकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आजचा खरं तर मोलाचा वेळ दिला. मॅच मैदानावरती आपण पाहतो एका बाजूला टीम नारपोली आणि दुसऱ्या बाजूला टीम वारदोली. या दोन संघादरम्यान मॅच मैदानावरती पाहायला मिळते. टार्गेट होतं या मॅचमध्ये 25 धावसंख्येचं. 24 चेंडूमध्ये 25 धावांचं एक माफक आव्हान आणि हे आव्हान पार करत असताना 16 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये गरज असेल 9 धावसंख्येची. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज. अजूनही कोणी हरलेला नाहीये, कोणी जिंकलेला नाहीये, परंतु दिनेश पाटील सारखा फलंदाज मैदानावरती उपस्थित आहे. त्याला आता या चेंडूवरती बाद व्हावं लागतंय. कमबॅक करणारं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 9 धावसंख्येची. नवीन फलंदाज कोणता मैदानाच्या आतमध्ये जाणार हे आता पाहणं गरजेचं आहे. निखिल मस्कर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. चला फास्ट खेळायचं निखिल, लगेच धावत जा मैदानावरती, कारण सूर्य आता पूर्णपणे अस्ताला गेला आणि त्यानंतर
काळोख आता पडण्यास सुरुवात झाली, त्या कारणानं विनंती आहे मॅच लगेच चालू करायची आहे. आणि वारदोली टीम आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोम भोपीच्या हातामध्ये तिसरं षटक दिलंय. 12 चेंडूमध्ये 9 धावा डिफेंड करायच्या. हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे. या ओव्हरमध्ये जर या धावा कमी धावा दिल्या तर कदाचित येणाऱ्या दुसऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा या धावा डिफेंड केल्या जातील. परंतु फलंदाजीचं बघितली तर आपण तगडी बॅटिंग लाईनअप असणारा नारपोली संघ मैदानावरती खेळ करतोय. गोलंदाज सय्यर, हा पहिला चेंडू, चांगला फटका, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, झेल पकडला जातोय. पहिल्या चेंडूवरती मिळवली जाते विकेट. चांगला चेंडू आणि आता अडचणीमध्ये सापडले. करत आता विचारपूर्वक खेळ करावा लागेल टीम यंगस्टर नारपोली संघाला. 24 चेंडूमध्ये भार्गव 25 धावा जास्ती नव्हत्या, परंतु विकेट मिळवल्या आणि महत्त्वाच्या क्षणाला आणि निर्धाव चेंडूचं पर्सेंटेज जास्ती या मॅचमध्ये पाहायला मिळालं आणि त्याच कारणाला नारपोली टीम थोडीशी बॅकफुटवर ढकलली आहे. परंतु जोपर्यंत नितेश पाटील हा खेळाडू मैदानावरती ना तोपर्यंत निश्चिंत असतील ते नारपोली संघाचे पाठीराखे. 11 चेंडूमध्ये आता 9 धावसंख्येची गरज. 11 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज. करत राहुल पाटील आमचे परममित्र या स्पर्धेतून प्रस्थान करत आहेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ते या ठिकाणी अनिकेत निकम यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी आले आणि त्यांचा आवाज आपण ऐकला. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला फार साथ दिली होती या समालोचन क्षेत्रामध्ये. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, चेंडूने विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यानंतर या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू आणि गरज येते 9 धावसंख्येची. 10 चेंडू 9 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं फार कठीण. क्रिकेट, सरडा आणि राजकारण भार्गव, शेवटच्या क्षणाला काय होईल ना ते सांगणं फार कठीण. सरडा वेळोवेळी रंग बदलताना आपण त्याला पाहतो. क्रिकेटमध्ये खरं तर कोणत्या क्षणाला काय घडले पुन्हा सांगणं फार कठीण. आणि या वेळेला खरं तर चुकी केली फलंदाजानं. सरळ चेंडू जातोय डीपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्यांनी पकडला झेल या चेंडूवरती आणि फलंदाज होईल या बॉलवरती बाद. नवीन फलंदाज निर्भय मडवी मैदानाच्या आतमध्ये जातोय. त्याला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. बराचसं यंग टॅलेंट या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. खरं तर दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात बऱ्याचशा वेळेला खेळलेत आणि त्याच कारणानं दोन्ही संघांना एकमेकाचा खेळ माहिती आहे. कोणत्या क्षणाला कोणती रणनीती वापरायची, कोणत्या क्षणाला कोणता गोलंदाज वापरायचा, कोणता फलंदाज वापरायचा हे दोन्ही संघांना माहिती आहे. आणि त्याच कारणानं ही मॅच चुरशीशी होताना मैदानावरती पाहायला मिळते, जिथे 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 9 चेंडू आणि गरज येते 9 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू रिवर्स मारण्याचा प्रयत्न, रिवर्स मारायचा. निर्भय मडवी नवीन गेलेला बॅट्समन. पहिल्या चेंडूवरती एक वेगळा प्रयत्न त्यांनी केला आणि हा प्रयत्न फसला जातोय. डॉट बॉल येतोय. 8 चेंडू मध्ये आता गरज येते 9 धावसंख्येची. जसे जसे निर्धाव चेंडू जातील भार्गव तसं तसं दडपण वाढेल बॅटिंग करणाऱ्या नारपोली संघावरती. परंतु जसं जसं धावा येतील ना तसं प्रेशर क्रिएट होईल ते वारदोली संघाच्या गोलंदाजावरती. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलंय. 4 बॉलमध्ये जर पण विचार केला तर एकही धाव गोलंदाजाने खर्ची केलेली नाहीये. यावेळेला मात्र स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर मात्र चेंडूला पाठवलं ते सीमा रेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती ठोकलाय मोक्याच्या क्षणाला चौकार आणि चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 20. या धावसंख्येवरती आता गरज आहे ती फक्त 7 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची. सात चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज. खरं तर अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी हरलेलं नाहीये. चौकार जरूर लगावला, परंतु हे 2 चेंडू खरं तर निर्णायक असतील. या 2 चेंडूवरती जर धाव आली तर मात्र धोक्याची घंटा असेल खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु 2 चेंडू निर्धाव जर आले ना तर पुनरागमन करेल. हा चौकार जो मार खाल्लाय त्याचा चौकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. या वेळेला सरळ बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी आणि शेल पकडला जातोय. फलंदाज निर्भय मडवी त्या ठिकाणी होतोय बाद. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची आता गरज असेल. 7 बॉलमध्ये 5 पाहिजे होत्या, आता 6 मध्ये 5 पाहिजेत. बघा गोलंदाजानं केलं कमबॅक. या कमबॅकची गरज होती.
पुनरागमन करणारं षटक पाहिजे होतं आणि ते षटक या ठिकाणी टाकलं जातं. चला वारदोली टीम आपण फिल्डिंग सजवायची आहे. पंचांना विनंती आहे आपण वारदोली टीमला तंबी द्या त्या ठिकाणी, कारण काळोख होतोय. शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे ती 5 धावसंख्येची. आणि उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांना आमची आज विनंती असेल, आपण लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल तर कंप्लीट तुम्हाला 10 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करावी लागेल. 9:45 रिपोर्टिंग करावी लागेल. 10ला पहिला बॉल पडेल. जर का 10ला पहिला बॉल पडला नाही, कोणता जो संघ लेट येईल त्यांना ओव्हर कपात होईल, ओव्हरला पॅनल्टी दिली जाईल. आणि खरोखर काटेकोर नियमांची अंमलबजावणी, जे नियम आहेत ना ते इथे स्ट्रिक्ट रूल वापरले जात आहेत आयोजकांच्या माध्यमातून. एक मोठी स्पर्धा आणि ओव्हरसुद्धा कमी केलेत कालच्या दिवसामध्ये. शेवटच्या क्षणाला परवाच्या दिवसामध्ये 2 ओव्हर कमी केल्या होत्या. त्या कारणानं आपल्याला विनंती आहे, आयोजकांची इच्छा आहे की सर्व मॅच या 5 ओव्हरच्या व्हाव्यात. त्या कारणानं आपल्याला विनंती आहे, आपण उद्या ठीक 9:45 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. 10ला पहिला बॉल पडला जाईल. गरज आहे 6 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची. 6 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेश पाटील आजच्या दिवसामध्ये, ज्याने खरं तर मैदान गाजवलं. असा हा खेळाडू. यावेळेला मात्र धोका पाहायला मिळते. उंची जास्त, लांबी कमी घेतली चेंडूनी आणि झेल मात्र सोडला गेला. आणि लगेचच बघा 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं होतं. नाराज असेल गोलंदाज महेश पाटील क्षेत्ररक्षकावरती, परंतु झेल सोडला आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं गेलं. या 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 आकड्यावरती. 5 बॉलमध्ये आता 3 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉलमध्ये 3 धावा, 5 चेंडू, 1-2 निर्धाव चेंडू टाकावे लागतील. खरं तर संधी निर्माण झाली होती, त्या संधी गमावली क्षेत्ररक्षकानं. हा फुल टॉस चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि इथे मात्र गॅप शोधली जाते. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडूने वाटचाल केली सीमारेषेच्या पलीकडे आणि हा सामना जिंकलाय यंग स्टार नारपोली संघानं. वारदोली संघाविरोधात खेळत असताना झेल सोडल्यानंतर आलेला हा चौकार विजयाचा ठरला जाते कारण. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय निखिल मस्कर, ज्यानं शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 1च धाव देत 1 विकेट घेतली. तो निखिल मस्कर ठरतोय नारपोली टीमचा मॅन ऑफ द मॅच. चला निखिल, आपण लगेच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. सन्माननीय अतिथी संतोषजी बैलमारे साहेब यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब निखिल